आज पुणे जिल्ह्यातील मुळशी असेल, भोर असेल, वेल्हे असेल किंवा नाशिकमधले काही नगरसेवक असतील, त्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आजच धक्का दिला अशातला भाग नाही. दररोज उबाठामधले अनेक पदाधिकारी, अनेक माजी लोकप्रतिनिधी, अनेक माजी नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आजच्या प्रवेश सोहळ्याला डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेसाहेब उपस्थित होते, सचिव आमचे संजय मोरे देखील उपस्थित होते. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच धक्का दिला अशातला भाग नाही. धक्का 3 वर्षापूर्वी देखील आम्ही दिलेला होता, परंतु आज रोज पक्ष प्रवेश होत आहेत. याचा अर्थ माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबद्दल एक विलक्षण आकर्षण आहे आणि त्याच आकर्षणापोटी वंदनीय बाळासाहेबांचा वारसा विचारांचा जो आम्ही पुढे घेऊन जातोय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याला प्रचंड आणि उदंड प्रतिसाद मिळतोय. छोटे पक्ष प्रवेश होत आहेत, परंतु ज्या ऑपरेशन टायगरची वारंवार चर्चा असते, कधी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर पाहायला मिळेल ना. ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा मोठा पक्षप्रवेश देखील तुम्हाला विविध पक्षातला बघायला मिळेल. अनेक लोक जे शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत ते देखील काही दिवसांनी एक्सपोज होतील. जे आमच्यावर टीका टिप्पणी करतायत त्यांची पूर्वीची भूमिका काय होती हे देखील तुम्हाला कळेल. त्याच्यामुळं शिंदे साहेबांवर टीका करून आमची शिवसेना वाढते. कारण मगाशी महिला भगिनींनी घोषणा काय दिली तर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, म्हणजे सख्या भावानं बहिणींना प्रेम दिलं नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या कोट्यावधी महिलांना दिलेलं आहे आणि शिंदे साहेबांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्यावर महायुतीचा भगवा फडकेल ही आमची पूर्ण खात्री आहे. भास्कर जाधव कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या ठाकरे गटामध्ये. काय वाटतं, कुठेतरी यापेक्षा मोठा धक्का ठाकरे गटाला भविष्यात मिळू शकतो? ते नाराज आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु त्यांच्या काही स्टेटमेंट मी बघितल्या, ऐकल्या. माझ्यावर देखील त्यांनी आज टीका केलेली आहे. त्यांच्या निवृत्तीचं पण काही चर्चा सुरू झालेली आहे. पण ठीक आहे, लोकशाहीतला टीका टिप्पणी करणं हा एक भाग आहे. परंतु मला असं वाटतं की भास्करराव जाधव कोकणातले एक अनुभवी नेते आहेत. अनुभवी कुठच्या पक्षाचा त्याच्यापेक्षा अनुभवी नेते आहेत. त्यांनी अनेक वेळा निवडणुका लढवलेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत. अशा नेत्यांना राजकीय निवृत्ती घेणं योग्य नाही, ही माझी देखील भावना आहे. आणि हे काय बाकीच्यांसारखं टोमणे बिमणे मारून मी सांगत नाही, जी खरी भावना आहे ती सांगितली. आणि त्यांनी माझ्यावर पण टीका केलेली आहे. आता माझ्यावर टीका करत असताना त्यांनी मातोश्रीवरचा राग माझ्यावर काढला आहे. मी आपला जवळचा आहे म्हणून, मी ऐकून घेतो म्हणून. पण तो राग माझ्यावरचा नाही. ते जे काय मला बोललेले आहेत त्या भावना मातोश्रीबद्दलच्या आहेत आणि ते मातोश्रीवर प्रचंड नाराज आहेत हे तुम्हीच मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून तिकडे नाराजी कोणावर व्यक्त करायची तर जवळच्या माणसावर व्यक्त करायची, जवळच्या मित्रावर व्यक्त करायची. म्हणून उदय सामंतला त्यांनी आज टार्गेट केलं. जवळच्या मित्राचं स्वागत असेल शिवसेनेत आल्यावरती. मी अनेक वेळा सांगितलं, आज देखील सांगतो आणि खुल्या मनानं सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका अशी आहे की हिंदीची सक्ती अनिवार्य कुठेही केलेलं नाही आणि याबाबत सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बैठक घेत आहेत. आपण थोडं थांबलं पाहिजे, वाट बघितली पाहिजे, योग्य तो निर्णय देवेंद्रजी घेतील. मनसे यांचा फार मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झालेला आहे. उद्यापासून आंदोलन सुद्धा करण्यात. माझं म्हणणं मिटिंग माननीय देवेंद्रजींनी बोलवलेली आहे. हिंदी कुठेही अनिवार्य केलेली नाही, सक्तीची केलेली नाही. हे पुन्हा एकदा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी सांगतो. तुम्ही राज ठाकरेंची भेट घेणार नाही, मी 8-10 दिवसांना त्यांची भेट घेणारच आहे, पण ती ह्याच्यासाठी नाही. त्यांची मराठी भाषेसंदर्भातली भूमिका आम्ही सगळ्यांनी समजून घेतलेली आहे, परंतु हिंदी कुठेही अनिवार्य केलेली नाही. सर उद्या महायुती समन्वय समितीची बैठक आहे, काय नेमकं त्या बैठकीमध्ये असणार? कारण याआधी खूप माहिती. मी देखील समन्वय समितीमध्ये आहे. आताच मला निमंत्रण आलेलं आहे. समन्वय समितीची बैठक झाली की आम्ही सांगू की समन्वय समिती बैठकीमध्ये काय घडलं का काय चर्चा झाली. कारण महायुतीमध्ये खूप वादासाठी मिटिंग नाही, महायुतीची सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेवर आणण्यासाठी ती मिटिंग आहे.